घटक तयार केलेलं आहे आणि घटक निवडलेला आहे आंतरराष्ट्रीय समस्या म्हणजे काय। माझे सहकारी जे आहेत ते आंतरराष्ट्रीय समस्या थोडक्यात तुम्हाला सांगतील। बिलकुल। सर्व शिक्षक बंधू भगिनींनो, आंतरराष्ट्रीय समस्या इयत्ता 9वीतलं इतिहासातलं प्रकरण आहे। आंतरराष्ट्रीय समस्या म्हणजे दोन राष्ट्रांमधला जो संघर्ष आहे तो या गटामध्ये आम्ही घेतलेला आहे। तर या ठिकाणी आम्ही दीर्घोत्तरी, लघुत्तरी आणि बहुपर्यायी म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्न तयार केलेले आहेत। मी सरांना सांगतो की ते प्रश्न वाचा। तर बंधू आणि भगिनींनो, यामध्ये पहिला प्रश्न आम्ही घेतलेला आहे आंतरराष्ट्रीय समस्या म्हणजे काय। हा लघुत्तरी प्रश्न प्रकार मांडलेला आहे, लेखी स्वरूपामध्ये त्याला उत्तर देता येईल आणि या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना तो अवांतर वाचन करेल, हस्ताक्षर मध्ये इम्प्रूव्हमेंट होईल आणि त्याचबरोबर स्वमत, त्याचे स्वतःचे मुद्दे काय आहेत ते सुद्धा तो मांडण्याचा प्रयत्न करेल, असा हा प्रश्न होता। आणि दुसरा प्रश्न आम्ही घेतलेला आहे की जागतिक तापमान बदलामुळे कोणत्या समस्या, प्रमुख समस्यांना सामना करावा लागतोय। आजकाल आपण सगळेजण बघतोय जागतिक समस्या फार मोठी, प्रदूषण असेल, पर्यावरण असेल, तर त्या बाबतीमध्ये हा प्रश्न घेतला आणि हा दीर्घोत्तरी प्रश्न प्रकारात मोडतो, लेखी स्वरूपातला आहे। यामध्ये सुद्धा विद्यार्थी पाठ्यपुस्तकासोबतच अवांतर वाचन करेल की जागतिक समस्या संबंधित आपल्याला अवांतर काय वाचन करता येईल आणि कसे मुद्दे मांडता येईल, हा त्याचा फायदा आहे। आणि शेवटचा प्रश्न आम्ही असा घेतला आहे की आंतरराष्ट्रीय समस्या निवारण्यासाठी कुठल्या परिषदेला टिंबटिंब फोरम आहे, म्हणजे कोणतं फोरम त्या ठिकाणी काम करत असतं, हा वस्तुनिष्ठ प्रकारातला प्रश्न आम्ही घेतलेला आहे। तोंडी असे प्रश्न आपण अध्यापन करत असताना तोंडी प्रश्न आपण विचारू शकतो आणि विचारशक्तीला या ठिकाणी चालना मिळेल आणि म्हणजे तो अधिक अटेन्शनने अध्यापनाकडे लक्ष देईल, हा त्याचा फायदा। धन्यवाद।